श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मकर संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि तयारी सुरू आहे संक्रांतीची। आज सकाळीच लवकर आटपलं होतं, पहाटेच आंघोळ सुद्धा केली होती आणि ऑफिसचा डबा झालेला आहे। मुलींना सुट्टी आहे आता 2-3 दिवस पुढचे, त्याचमुळे मग थोडं थोडं निवांत चालू आहे। आणि पूजेचा मुहूर्त सुद्धा दुपारी 3च्या नंतर आहे असं मला मी वाचलं, त्यामुळे म्हटलं मग चला थोडंसं तरी निवांत आहे। तर आज आहे शेंगाची पोळी, म्हणजे मी सोलापूरची आहे त्याच्यामुळे मग शेंगाची पोळी तर झालीच पाहिजे, म्हणून मग आज शेंगाची पोळी करते। त्यासाठी मी रात्रीच गूळ आणि सगळं ते मिक्सरमधून काढून घेतलं होतं। काय तर त्यासाठी ना आता तुम्ही जर सपोज गूळ 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी घेतले असतील तर 1 वाटी पण नाही, थोडंसं कमी गूळ घ्यायचा आणि तीळ त्याच्या कमी घ्यायचे थोडेसे, म्हणजे 1 वाटी जर शेंगदाणे असतील तर अर्धी वाटी वगैरे तीळ असं घ्यायचं आणि दोन्ही मिक्सरमधून काढून घ्यायचं वेगवेगळं आणि त्यानंतर गूळ घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि जेव्हा त्याचे असे काय म्हणतात असे लाडूसारखे असे गोळे तयार होतील ना, तेव्हा मग ते सारण तयार झाले असं आपण म्हणू शकतो। सो मी ते रात्रीच करून ठेवलं होतं। व्हिडिओ शूट करणार होते पण ते काय झालं नाही शूट करणं, खूप उशीर झाला होता रात्री आणि झोपायचं सुद्धा होतं। सो पटकन मग ते करून घेतलं आणि आता जेव्हा ते मी करते तुम्हाला मी दाखवते, 1 मिनिट थांबा। तर इथे हे मी असं सारण बनवून घेतलं होतं रात्री, म्हणजे हे या प्रकारे झालं पाहिजे। तर हे जे मी असं या प्रकारे आत्ता दाखवते ना, हे जे हातात गोळे होत आहेत ते तसे झाले पाहिजेत आणि हे असं थोडं थोडं ताटामध्ये काढून घ्यायचं किंवा एखाद्या डिशमध्ये आणि ना त्याच्यामध्ये ओलसर होईल म्हणजे हात आपला ओला करायचा आणि जेवढं ओलसर होईल, हे बघा इथे जे असं बघताय थोडासा ओलसर गोळा झाला पाहिजे या प्रकारे ते आपण पुरण जसं करून ठेवतो ना गोल गोल गोळे। आणि आज बघा मी हे त्याच्या गोटावरच करते, कारण मी आधी घेतलं होतं पोळपाट पण त्याला ते आणि हे असं थोडं थोडंच करावं लागतं। एकदम जर असं तुम्ही सगळे गोळे वगैरे करून ठेवले पाणी लावत होते तर त्याला अजून पाणी सुटतं आणि ते खूप पातळ होतात। तर सेम इथे म्हणजे लाटताना सेम पुरणाच्या पोळीसारखंच लाटायचं आहे। कणिक फक्त मी मला थोडीशी अशी हे लागते, पातळ नाही लागत मला कणिक, मोठा पोळ्या नाही करणार त्या हिशोबाने मी केली होती। तुम्हाला कसं लाटता येतं तुम्ही त्या हिशोबाने ती कणिक करून घेऊ शकता, म्हणजे एक घेतात आणि मग अर्धवट सोडून देतात खाणं, त्यामुळे छोटं छोटं केलं की ते बरं पडतं। आणि या पोळ्या झाल्या की त्या फक्त अशा पसरून ठेवायच्या खाली, म्हणजे त्याला लगेच पाणी नाही सुटणार, त्या नाहीतर मग एकमेकांना चिकटून बसतात। आणि या पोळ्यांना शक्यतो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खायला छान लागतात। खूप नव्हत्या केल्या कारण खूप पण गोड खायचं नव्हतं कोणालाच, त्यामुळे मी तशा लिमिटमध्येच केल्या होत्या। त्यानंतर इथे बघा मी संक्रांतीची पूजा मांडून घेतली होती, म्हणजे सुगड पूजा करत होते आणि मुलींची गडबड चालू होती, आम्ही पण करतो म्हणून। मी काय केलं गडबडीत, मला म्हणजे मी तशी सगळी तयारी मी आधीच करून ठेवली होती आणि स्वतः झोपली होती, ती उठायच्या आत मला हे सगळं उरकून घ्यायचं होतं, पण शेवटी ती नेमकी उठलीच पूजा करताना आणि इथे सगळी पूजा अशी मी करून घेतली होती। या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे किती महत्त्व आहे ना, म्हणजे
आपण लहानपणापासून बघत आलो आहे हे सगळं. आणि आता यानंतर आपली जनरेशन हे आपल्या नंतरची जनरेशन हे सगळं करणार आहे की नाही माहिती नाही. आता आपणच कधी म्हणजे मी स्वतःच कधी करते कधी नाही करत. म्हणजे ज्या वर्षी असेल त्या वर्षी म्हणजे करते. आता यावर्षी केली, गेल्या वर्षी नव्हते केली. मे बी पिरियड्स वगैरे काहीतरी होते त्यामुळे मी नव्हती केली गेल्या वर्षी ही पूजा. पण आपण हे करतोय तरी कमीत कमी आपल्याला माहिती आहेत तरी हे सगळे सण. पुढच्या पिढीला माहिती आहेत की नाही माहिती नाही. तर पूजा झाली होती आणि त्यानंतर सियाला घेऊन क्लासला सुद्धा जायचं होतं. सिया म्हणत होती की नाही मला आज चहा करायचा आहे. सो म्हटलं कर. तिची इच्छा होती, मग तिनेच आज मला चहा करून दिला. मी फक्त तिला गॅस लावून दिला होता, बाकी सगळं तिनेच केलं होतं. चांगला झाला होता चहा. व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.